पहिले बाजीराव पेशवा मराठी साम्राज्याचे आटकेपार झेंडे लावणारे बाजीराव पेशवे यांची समाधी या ठिकाणी रावेरखेडी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। या नर्मदा मातेच्या तीरावरती त्यांची समाधी आहे। असा यमुनेचा हा आपल्या नर्मदेचा हा विस्तीर्ण असा नदीचा प्रदेश पात्र अतिशय मोठं आहे। कमीत कमी अर्ध्या किलोमीटरच्या दरम्यान एवढं मोठं पात्र आहे। पलीकडे सुद्धा आहे। पूर्णपणे नदी दोन दुथडी भरून वाहत आहे। आता आपण समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। रावेरखेडी या गावामध्ये असणारी समाधी मराठी साम्राज्याचा आटकेपार झेंडे लावणारे बाजीराव पेशवे या ठिकाणी असणारे बजरंगबली, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे शंकर भगवान यांची प्रतिमा आहे। जुनं अतिशय असं विराट असं 200-300 वर्षाचं वय असणारं हे पिंपळाचं झाड आहे। त्याचबरोबर आता आपण समाधी मंदिराकडे जात आहोत। हा भक्कम कडेकोट असणारा किल्ला टाईपच गडी आहे। इथे नदीच्या कडेलाच आहे। आता प्रथमतः मध्ये आपण जात आहोत। बघा आजूबाजूला सर्व अशा देवळ्या आहेत। पूर्णपणे आपण याला असं पूर्ण बंदिस्त इथून तिथून बघा अतिशय चांगलं बांधकाम असलेला जुन्यातला नमुना आहे। पूर्णपणे या देवळीतूनच आम्ही चाललेलो आहोत, बघत आहोत। हे पूर्णपणे समाधीच्या कडेला ही भक्कम असं बांधकाम झालेले हे समाधी आहे। आपण तिथे जाणारच आहोत, परंतु प्रथमतः बाहेरचा हा जो प्रदेश आहे हा आपण दाखवत आहोत। या ठिकाणी आपण देवळी खिडकी म्हणतो, या पद्धतीने नर्मदा मैयाचा परिसर दिसतो। थंड शीतल हवा यामधून आतमध्ये येते। भरपूर उजेड आहे, जागोजागी दिसत आहे आपल्याला। बघा हे लहान मुलं पर्यटक काही आलेले आहे। अशा पद्धतीचा हा पूर्णपणे भक्कम तटबंदी असलेले देवळी हा वाडा मोठा वाडा आहे। आपण बघत आहात ह्या खिडक्यातून डायरेक्ट नर्मदा नदीचं दर्शन होत आहे। नर्मदा मैया, शांत शीतल स्वच्छ जल। इथलं बाहेरचा परिसर आपण बघितलेला आहे। आता आपण डायरेक्ट बाजीराव पेशवे यांची समाधी इथं आल्यानंतर खरोखर नतमस्तक व्हावं असं वाटतं। मराठ्यांचा आटकेपार झेंडा लावणारे, अभिमानाने कॉलर आपली ताठ व्हावी असं आदरणीय बाजीराव पेशवे यांचं हे समाधीस्थळ आम्ही वंदन करतो।
भक्कम तटबंदी असलेलं ही समाधी बघा. आम्ही उंचावरती आहोत. उंच आहे समाधी. समाधीच्या पूर्ण कडेने आम्ही प्रदक्षिणा केलेली आहे वरनं. आदरणीय बाजीराव पेशवे बघा. नर्मदे हर.